जे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरातलंही वजन नाही, यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का. शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का. नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढेलच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना 2-4 गोष्टी सांगणार आहे, पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची दंगली करायचे दिवस राहिले नाही. आता तो काळ गेला. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. जर कधी टपरी विपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघाय. 3 महिने जामीन नाही आता. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो, आग लाव त्या मोर्चाला, याच्यात उतरू नका. विनोद ह्या नाही, माऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं. दुसरं वाक्य सांगतो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या पाहत राहायचं. ती काय पिसाळली का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात गप बसत. जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही, फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर भीक मागायची पाळी आली. हातानं 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला, यांनी 2 ठेवून दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतारले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र व्हा. राग आला आणि बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता. सुटून आला आणि मी आला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं. तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही, फायदा नाही. कशाला भांडण करायचं, का करायचं. राहायचं तरी किती दिवस. 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची. 1.5 गुंठा. 40 वर्ष केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकिली म्हणजे हे नाही, वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही. मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची. तू 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 आम्हाला नको शिकू. तू पाय. वादाला फळ आहे, अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य, भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि 3रं वाक्य, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही घालू नका. लक्ष्मी
लक्ष्मी चंचले, काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. मग आता त्याच्याकडं मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन? ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते, त्याला बाप नाही ना. आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं, खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय?